हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, इथे मी शापू घेतले आहे आणि 1 वाटी पोहे घेतले आहेत. तर तुम्ही थंबनेलला तर पाहिलंच असेल, शापूमध्ये पोहे घालून छान अशी पौष्टिक रेसिपी आज आपण बनवणार आहोत. तर बघा, जे आपण पोह्यांसाठी पोहे वापरतो ना, तेच पोहे इथे मी घेतले आहेत. तर बरेचदा मुलं शापूची भाजी खायला कंटाळा करतात. तर तुम्ही ही रेसिपी मुलांना खाऊ घातली तर मुलांना कळणारसुद्धा नाही की ही रेसिपी शापूची आहे. तर बघा, आता ही शापू आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. बरेचदा शापूमध्ये किंवा मग कोणत्याही पालेभाज्यामध्ये बरीच माती असते, त्यामुळे आपल्याला ही अगोदर धुवून घ्यायची आहे. तर त्यासाठी बघा, इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे आणि आता ही स्वच्छ अशी शापू धुवून घेते. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर बघा, इथे मी संपूर्ण शापू ही धुवून घेतली आहे. तर तुम्ही पाहू शकता, पाण्यामध्ये लहान लहान असे मातीचे कण आहेत, त्यामुळे शापू आपल्याला स्वच्छ धुवूनच घ्यायची आहे. तर बघा, इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत. त्यानंतर बघा, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या देखील आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशा वाटून घ्यायच्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही लहान मुलांसाठी करत आहात तर मग मिरच्या थोड्या कमी घाला आणि मोठ्यांसाठी करत असाल तर मिरच्या थोड्या जास्त घाला. आता बघा, आपल्याला ही शापूसुद्धा या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यासाठी आपल्याला अगोदर ती थोडीशी कट करून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित अशी वाटता येईल. तर बघा, इथे मी सुरीने ही शापू थोडी अशी कट करून घेते. तर बघा, आता ही शापू आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर बघा, जर शापूच्या जर कवळ्या काड्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत, कारण की आपल्याला हे वाटूनच घ्यायचं आहे. तर बघा, आता इथे मी शापूसुद्धा यामध्ये वाटून घेतले आहे, पाहू शकता. आता जे आपण पोहे घेतले होते, 1 वाटी पोहे, ते देखील आपल्याला या भांड्यामध्ये मिक्सरच्या घालून घ्यायचे आहेत. आता बघा, यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं वाटलं जाईल. तर बघा, इथे मी थोडंसं पाणी घालून हे छान असं बारीक वाटून घेणार आहे. तर पाहू शकता, एकदम बारीक अशी ह्याची पेस्ट तयार करून घेतली आहे मी. आता ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघा, तुम्ही म्हणशाल इथे शापू वाटून घेतली आहे, त्यामुळे शापूचा असा उग्र वास येत असेल, पण खरंच ह्या रेसिपीमध्ये कोणाला कळणारसुद्धा नाही आपण शापूचा वापर केला आहे. तर बघा, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ह्याला जे लागलं होतं ना बॅटर, ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. तर ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा मग आदल्यामधल्या वेळेतसुद्धा ही रेसिपी तुम्ही करून खाऊ शकता, किंवा मग पाहुणे आल्यावरसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. तर बघा, आता पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी यामध्ये थोडं पाणी घातलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर बघा, आता यामध्ये काही आपल्याला जिन्नस घालायचे आहेत. तर बघा, इथे 1 छोटा चमचा मी जिरे घेतले आहे. त्यानंतर पोहे खायचा जो चमचा असतो त्याने मी सफेद तेल घेतलं आहे 1 चमचा. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे हे घट्ट झालं आहे, कारण की आपण यामध्ये पोहे वाटून घातले आहेत. तर पोहे बरंचसं पाणी शोषून घेतं, त्यामुळे ते घट्ट, जसं जसं आपण पाणी घालणार तसं तसं ते शोषून घेतं आणि मग ते बॅटर घट्ट होतं. तर लागण तसं तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि हे मिक्स करून घ्या. तर बघा, इथे मी आणखीन थोडं पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता बघा, इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता. आता आपला तवा गरम झाला आहे. आता यावरती तेल घालून घ्यायचं आहे
तेल व्यवस्थित असं तव्यावरती पसरून घ्यायचं आहे। तर बघा आता यावरती जे आपण बॅटर करून घेतलं होतं ते बॅटर यावरती घालून घ्यायचं आहे आणि याचे छान असे डोसे बनवून घ्यायचे आहेत। तर खूप छान होतात हे डोसे आणि पौष्टिक देखील होतात। तर पाहू शकता याला लगेचच अशी जाळी पडायला लागली आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण हे 1 मिनिट होऊन द्यायचं आहे। तर बघा इथे 1 मिनिट झालं आहे। आता यावरती थोडंसं तेल घालून आपण हा डोसा पलटी करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज हा डोसा निघला जातो, थोडासुद्धा खाली चिटकत वगैरे नाही। आता हे दुसऱ्या सुद्धा साईडनी 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवून 1 मिनिट हे भाजून घेऊया। तर बघा 1 मिनिट झालं आहे आणि बघा दुसऱ्या सुद्धा साईडनी छान असे हे भाजून घेतलं आहे। पाहू शकता दोन्ही सुद्धा साईडनी छान असं खरपूस हे भाजलं आहे। तर बघा इथे छान अशी जाळी देखील आपल्या ह्या डोस्यांना पडली आहे। आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा डोसा बनवून घेऊ। तर बघा तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर हे बॅटर आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला किती लहान किंवा मोठा डोसा करायचा आहे त्यानुसार तुम्ही यावरती बॅटर घालून घ्या। तर बघा यावरती मी हे बॅटर घालून घेतलं आहे। त्यानंतर बघा साईडने तेल सोडायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 1 मिनिटभर शिजून द्यायचं आहे। तर बघा शापू आणि पोहे शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे फार वेळसुद्धा आपल्याला ह्याला ठेवायचं नाही आहे। 1 मिनिटभर मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे। तर बघा 1 मिनिट झालं आहे। आता झाकण काढलं आहे आणि साईडने थोडंसं तेल सोडून मी हा डोसा जो आहे तो पलटी करून घेणार आहे आणि दुसऱ्या सुद्धा साईडनी हा 1 मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर बघा 1 मिनिट झालं आहे। आता झाकण काढूया आणि आता आपण हा पलटी करून बघूया झाला आहे का। तर पाहू शकता इथे दोन्ही सुद्धा साईडनी छान असा हा डोसा खरपूस भाजला आहे। तर बघा ह्याला सुद्धा छान अशी जाळी पडली आहे साईडनी। तर पाहू शकता छान असे आपले पौष्टिक शापूचे डोसे झाले आहेत। तर तुम्ही याआधी हे डोसे कधी बनवले आहेत का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।